नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की अधिक मास हा हिंदू पंचांगातील एक विशेष आणि पवित्र महिना कसा मानला जातो। ह्या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते। ह्या काळात भगवान विष्णूची उपासना, दानधर्म, जप, तप, गरिबांना मदत आणि विविध धार्मिक विधी करण्यास विशेष महत्त्व दिले जाते। अधिक मासात केलेल्या साधना आणि पूजेला इतर महिन्याच्या तुलनेत अधिक फळ मिळते असे शास्त्र सांगते। या महिन्यात 33 दिवे आवळ्यावर आणि 33 दिवे नाण्यावर लावणे ही एक विशेष पारंपरिक प्रथा आहे। ह्या विधी मागे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक असे तिन्ही दृष्टिकोन आहेत। या लेखात आपण या विधीची सविस्तर माहिती, त्यामागील महत्त्व, तसेच योग्य पद्धतीने हा विधी कसा करावा हे पाहणार आहोत। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अधिक मासाचे महत्त्व काय आहे? अधिक मास हा साधारणपणे 3 वर्षातून एकदा येतो। चंद्र आणि सूर्य यांच्या कालगणनेतील फरक भरून काढण्यासाठी हा महिना जोडला जातो, पण धार्मिक दृष्टिकोनातून हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो। ह्या महिन्यात भगवान विष्णूंनी स्वतःला अर्पण केले असल्यामुळे ह्या महिन्याला पुरुषोत्तम मास असे नाव मिळाले आहे। या काळात व्रत, उपवास, दान, पूजा, जप यांना विशेष महत्त्व दिले जाते। विशेष स्त्रिया या महिन्यात घराच्या सुख समृद्धीसाठी विविध विधी करतात। घरात भरभराट होण्यासाठी, लक्ष्मी टिकण्यासाठी। त्यापैकीच एक महत्त्वाचा विधी म्हणजे 33 दिवे आवळ्यावर आणि 33 दिवे नाण्यावर लावणे। 33 या संख्येचे महत्त्व आहे। हिंदू धर्मात 33 कोटी देवता मानल्या जातात। ह्या 33 कोटी देवताचे प्रतीक 33 ही संख्या घेतली जाते। त्यामुळे 33 दिवे लावणे म्हणजे सर्व देवताचे पूजन करण्यासारखे मानले जाते। ह्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा, सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात असे मानले जाते। आयुष्यात अडचणी येत नाहीत। आणि आवळ्याचे महत्त्व आपण जाणून घेऊया। आवळा हा एक पवित्र वृक्ष मानला जातो। आयुर्वेदातही आवळ्याला अत्यंत महत्त्व आहे। आवळा हा भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांना प्रिय मानला जातो। अधिक मासात आवळ्याच्या झाडाखाली पूजा केल्यास विशेष पुण्य मिळते। पूजा करणे खूप चांगले असते। आवळ्याच्या झाडावर 33 दिवे लावणे म्हणजे त्या झाडामध्ये वास करणाऱ्या देवताची पूजा करणे होय। यामुळे आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धी लाभते। तर नाण्याचे म्हणजे नाणी किंवा नाणे महत्त्व। नाण्या म्हणजे नाणी किंवा पैशाचे प्रतीक। धनलक्ष्मीचे प्रतीक म्हणून नाण्यांना विशेष महत्त्व आहे। 33 नाण्यावर दिवे लावणे म्हणजे धनलक्ष्मीचे पूजन करणे। यामुळे आर्थिक स्थैर्य, संपत्ती आणि घरात भरभराट होते असे मानले जाते। दिवे लावण्याची योग्य पद्धत काय आहे? हा विधी अत्यंत श्रद्धेने आणि नियमपूर्वक करावा। खालीलप्रमाणे पद्धत आहे। नंबर 1, तयारी कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावेत, पूजेसाठी आवश्यक साहित्य गोळा करावे। 66 दिवे 33 आवळ्यासाठी आणि ते प्लस 33 नाण्यांसाठी। तूप किंवा तेल, वात कापसाच्या असाव्यात। आवळ्याचे झाड किंवा उपलब्ध नसल्यास आवळ्याची फांदी। 33 नाणी घ्यावी। फुले, हळद, कुंकू, अक्षदा वाहाव्यात। नंबर 2, आवळ्याच्या झाडाजवळ पूजा करावी। आवळ्याच्या झाडाला पाणी घालावे, झाडाला हळदी कुंकू लावून पूजा करावी। 33 दिवे झाडाभोवती किंवा झाडावर सुरक्षितपणे ठेवून लावावेत। भगवान विष्णूचे नामस्मरण करावे। नंबर 3, नाण्यावर दिवे लावणे। 33 नाणी एका स्वच्छ ताटात किंवा पाटावर ठेवावीत। प्रत्येक नाण्यावर एक दिवा ठेवावा। सर्व दिवे एकत्रितपणे लावावेत। लक्ष्मी मातेची प्रार्थना करावी। नंबर 4, मंत्र आणि प्रार्थना। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। लक्ष्मी स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणावे। कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी। या विधीचे फायदे आहेत। नंबर 1, आर्थिक स्थैर्य, धनलक्ष्मीची कृपा प्राप्ती होते। नंबर 2, आरोग्य लाभ होतो। आवळ्याच्या पूजेमुळे आरोग्य सुधारते। नंबर 3, कौटुंबिक सुख, घरात शांतता आणि आनंद वाढतो। नंबर 4, पापक्षालन, अधिक मासातील पूजा पाप नष्ट करते। आणि नंबर 5, आध्यात्मिक प्रगती होते, मन शांत आणि स्थिर होते। वैज्ञानिक दृष्टिकोन, दिवे लावण्यामागे वैज्ञानिक कारणेही आहेत। तुपाच्या किंवा तेलाच्या दिव्यामुळे
वातावरण शुद्ध होते. आवळ्याच्या झाडाजवळ बसल्याने ऑक्सिजनची पातळी वाढते, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. काही महत्त्वाच्या सूचना आहेत. दिवे सुरक्षितपणे लावावेत. आग लागणार नाही याची पूर्णतः काळजी घ्यावी. शक्यतो संध्याकाळच्या वेळी हा विधी करावा. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पूजा करावी. विधी करताना मन शांत ठेवावे. अधिक मासात 33 दिवे आवळ्यावर आणि 33 दिवे नाण्यावर लावणे ही एक अत्यंत पवित्र आणि फलदायी परंपरा आहे. ह्या विधीद्वारे आपण सर्व देवतांचे पूजन करतो, तसेच लक्ष्मी आणि विष्णू याची कृपा प्राप्ती करतो. श्रद्धा आणि नियम आणि भक्तिभावाने हा विधी केल्यास जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच प्राप्त होते. अधिक मास हा केवळ एक अतिरिक्त महिना नसून आत्मशुद्धी, साधना आणि देवभक्तीचा एक सुवर्ण काळ आहे. ह्या काळाचा योग्य उपयोग करून आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री श्याम. जय श्री श्याम. धन्यवाद.